डिअर स्टुडंट्स, आपल्याला शिकायचं आहे आजच्या लेक्चरला अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. अप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. डिअर स्टुडंट्स, लॉजिक मध्ये आपण शिकलोय स्टेटमेंट. लॉजिक मध्ये आपण शिकलोय स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट कशाला म्हणायचं तर एक डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स असते. एक तर ते ट्रू असते किंवा फॉल्स असते, ऍट अ टाइम बोथ नसते. तर अशा स्टेटमेंट, अशा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला लॉजिक मध्ये आपण स्टेटमेंट असं म्हणतो. एक तर ती ट्रू असते किंवा फॉल्स असते. त्याचप्रमाणे जर आपण स्विचिंग सर्किट बघितलं तर स्विचिंग सर्किटमध्ये स्विच असतं. ते स्विच एकतर ऑन असतं नाहीतर ऑफ असतं. ते दोन्ही ऍट ए टाइम नसतं. म्हणजेच लॉजिक मध्ये स्टेटमेंट जे वर्क करतं तेच वर्क स्विचिंग सर्किट मध्ये करतं. आता मी स्टेटमेंट म्हणजे काय ते सांगितलं. अ डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज कॉल्ड स्टेटमेंट. तसं स्विच मीन्स व्हॉट? स्विच एक इलेक्ट्रिक डिव्हाइस असतो. हा टू स्टेट डिव्हाइस आहे. तो करंट सर्किट मध्ये जो करंट फ्लो होतो त्या फ्लो होणाऱ्या करंटला तो कंट्रोल करतो. सर्किट मध्ये फ्लो होणाऱ्या करंटला हा जो स्विच आहे तो कंट्रोल करतो. तर हा टू स्टेट डिव्हाइस आहे. जर स्विच क्लोज असेल, क्लोज स्विच डिनोट करत असताना, क्लोज स्विच डिनोट करत असताना असं सिंबल यूज करतात. या ठिकाणी हे क्लोज स्विच आहे. जेव्हा स्विच क्लोज्ड असतं तेव्हा सर्किट मधनं करंट फ्लो होतो आणि लॅम्प ग्लो होतो. आणि जर सेकंड स्टेट त्याची ओपन, जर स्विच ओपन असेल तर सर्किट मधनं करंट पास होत नाही आणि लॅम्प ग्लो होत नाही. म्हणजे क्लोज स्विच मीन्स ऑन, आपण त्याला ऑन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा स्विच ऑन असतं तेव्हा सर्किट मधनं करंट पास होतो आणि लॅम्प ग्लो होतो. आणि जेव्हा स्विच ओपन असतं म्हणजेच स्विच ऑफ असतं तेव्हा सर्किट मधनं करंट पास होत नाही आणि लॅम्प ग्लो होत नाही. येस डिअर स्टुडंट्स, कळालं असेल. स्विच हे टू स्टेट इलेक्ट्रिक डिव्हाइस असतं जे सर्किट मध्ये पास होणाऱ्या करंटला कंट्रोल करण्याचं काम करतं. जेव्हा स्विच क्लोज असतं तेव्हा करंट सर्किट मधनं पास होतो आणि लॅम्प ऑन असतो, ग्लो होतो. आणि जेव्हा स्विच ओपन असतं तेव्हा सर्किट मधनं करंट पास होत नाही आणि लॅम्प त्यावेळेस त्या कंडिशन मध्ये लॅम्प ऑफ असतो, ग्लो होत नाही. ओके डिअर स्टुडंट्स, आता आपण कन्सिडर करणार एक सर्किट डायग्राम. ज्या सर्किट डायग्राम मध्ये एकच स्विच कन्सिडर केलेले, सिंपल सर्किट डायग्राम. त्या सर्किट डायग्राम मध्ये फक्त एकच स्विच कन्सिडर केलंय. बघा या ठिकाणी हे स्विच आहे, एस ने डिनोट करतो मी त्या स्विचला. एस हे स्विच आहे आणि या ठिकाणी हा लॅम्प, बॅटरी, हा प्लस हा मायनस, करंट असा फ्लो होणार आहे. ओके डिअर स्टुडंट्स, या स्विचिंग सर्किट मध्ये, या सर्किट डायग्राम मध्ये एकच स्विच आहे. जर तो स्विच क्लोज असेल तर लॅम्प ऑन असणार आहे आणि जर लॅम्प ऑन असेल तर स्विच एस क्लोज असणार आहे. तर स्विच एस हा क्लोज असण्याच्या स्टेटमेंटला आपण पी ने डिनोट करू. लेट पी स्टेटमेंट द स्विच एस इज क्लोज्ड. द पी स्टेटमेंट द स्विच एस इज क्लोज्ड. नंतर एल स्टेटमेंट न मी डिनोट करतो द लॅम्प एल इज ऑन. द लॅम्प एल इज ऑन. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट सर्किट डायग्रामला
सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे, लॉजिक मध्ये सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. द सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज, द सिंबॉलिक फॉर्म ऑफ given circuit is, the symbolic form of given circuit is. Dear students, बघा, the lamp L is on if and only if the switch S is closed. लॅम्प ऑन कधी असणार आहे? जेव्हा स्विचेस क्लोज असणार. स्विचेस क्लोज असणार म्हणजेच काय, तर जेव्हा स्विचेस क्लोज असणार तेव्हा सर्किट मधनं करंट फ्लो होणार आणि लॅम्प ऑन असणार. मग याचं सिंबॉलिक फॉर्म लिहित असताना आपल्याला ते लिहायचंय T is equals to L. The lamp L is on if and only if, म्हणजे इक्विव्हॅलेंटचं सिंबल, the switch S is closed. Dear friends, आता आपण कन्सिडर करणार आहे टू स्विचेस. सर्किट मध्ये टू स्विचेस जे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. टू स्विचेस कनेक्टेड इन सिरीज. टू स्विचेस कनेक्टेड इन सिरीज. एक सर्किट डायग्राम कन्स्ट्रक्ट करतोय. ही बॅटरी, दोन स्विचेस घेऊ आपण. या स्विचला नाव दिलं S1 आणि हा सेकंड स्विच S2. हे दोन्ही स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि या ठिकाणी हा लॅम्प, इथे प्लस इथे मायनस. येस, ओके. डिअर स्टुडंट्स, या केस मध्ये लॅम्प L ऑन कधी असणार? स्विचेस S1 आणि S2 हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. स्विचेस S1 आणि S2 हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. जर स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर लॅम्प L ऑन कधी असणार आहे? जेव्हा हे दोन्ही पण स्विचेस क्लोज असतील. जेव्हा हे दोन्ही पण स्विचेस क्लोज असतील, म्हणजे स्विच S1 जर क्लोज असेल तर करंट इथने पास होणार, समोर पास होणार. स्विच S2 जर क्लोज असेल तर करंट त्याच्या समोर पास होणार आणि मग लॅम्प ऑन असणार. म्हणजे लॅम्प ऑन कधी असणार? जेव्हा हे दोन्ही पण स्विचेस S1 आणि S2 हे दोन्ही स्विचेस जेव्हा क्लोज असतील तेव्हा लॅम्प L ऑन असणार. अदरवाइज द लॅम्प L ऑफ असणार. या ठिकाणी ऑन असणार ला आपण ट्रू स्टेटमेंट म्हणूया, ऑफ असणार ला फॉल्स स्टेटमेंट म्हणूया. आणि दोन्ही स्विचेस क्लोज म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ट्रू. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आठवत असेल कंजंक्शन स्टेटमेंट. त्याच्यामध्ये कंजंक्शन स्टेटमेंट मध्ये दोन्ही ठिकाणी जर टी आणि टी असेल तर ते कंजंक्शन स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज ते फॉल्स असतं. म्हणजे स्विच S1 जर क्लोज असेल आणि स्विच S2 जर क्लोज असेल तर लॅम्प L ऑन असणार. मग या ठिकाणी मी डिनोट करतो, P स्टेटमेंट ने डिनोट करतो, द स्विच S1 इज क्लोज्ड. द स्विच S1 इज क्लोज्ड. आणि Q स्टेटमेंट ने डिनोट करतो, द स्विच S2 इज क्लोज्ड. द स्विच S2 इज क्लोज्ड. आणि L स्टेटमेंट ने डिनोट करतो, द लॅम्प L स्टेटमेंट ने डिनोट करतो, द लॅम्प L इज ऑन. द लॅम्प L इज ऑन. L स्टेटमेंट ने डिनोट केलं, द लॅम्प L इज ऑन. डिअर स्टुडंट्स, आता हे दोन्ही स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेत. आपल्याला याचं सिंबॉलिक फॉर्म लिहायचं आहे. सर्किट डायग्रामचं सिंबॉलिक फॉर्म लिहायचं आहे. बघूया सिंबॉलिक फॉर्म ऑफ सर्किट गिवन सर्किट इज. symbolic form of given circuit is. Symbolic form of given circuit is. या सर्किटचं सिंबॉलिक फॉर्म असणार आहे P and Q is equals to L. P and Q equals to L. Dear students, P statement म्हणजे the switch S1 is closed. Q statement म्हणजे the switch S2 is closed.
एल स्टेटमेंट म्हणजे द लॅम्प एल इज ऑन आणि अँड कनेक्टिव्ह इंडिकेट करतं जेव्हा पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील, म्हणजे स्विच S1 आणि स्विच S2 हे दोन्ही क्लोज असतील तर लॅम्प एल ऑन असणार, अदरवाइज लॅम्प एल ऑफ असणार. आणि म्हणून लक्षात ठेवूया, जेव्हा पण स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तेव्हा अँड कनेक्टिव्ह यूज करायचा. जेव्हा स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तेव्हा अँड कनेक्टिव्ह यूज करायचा आहे. डिअर स्टुडंट्स, आता जे आपण स्विचेस कन्सिडर करणार आहे, the switches connected in parallel. म्हणजे सर्किट डायग्राम मध्ये दोन स्विचेस असतात, ते दोन स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. डिअर स्टुडंट्स, मी या ठिकाणी बॅटरी कन्सिडर केली आहे. इथे पॅरलल दाखवण्यासाठी मी एक बॉक्स यूज करतो. वरच्या साईडला स्विच S1 आणि या ठिकाणी स्विच S2 डिनोट केलाय. बघा, स्विच S1 आणि स्विच S2 हे दोन्ही स्विचेस एकमेकांना पॅरलल कनेक्ट केलेत. स्विच S1 आणि स्विच S2 एकमेकांना पॅरलल कनेक्ट केलेत. आणि समोर सर्किट डायग्राम मध्ये या ठिकाणी आपण लॅम्प कन्स्ट्रक्ट करू. इथे प्लस मायनस आणि याला मी क्लोज करून घेतो. करंट असा पास होणार. डायग्राम मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं, इथनं करंट समोर पास होणार आहे. लॅम्प एल ऑन कधी असणार आहे? इथनं करंट पास होणार आहे. जर स्विच S1 क्लोज असेल तर करंट पास होणार, लॅम्प ऑन असणार. जर स्विच S2 क्लोज असेल करंट पास होणार आणि लॅम्प ऑन असणार. दोन्ही स्विचेस क्लोज असतील, करंट पास होणार, लॅम्प ऑन असणार. मग लॅम्प ऑफ कधी असणार? जेव्हा दोन्ही पण स्विचेस हे ओपन असतील तेव्हा लॅम्प एल ऑफ असणार. दोन्ही स्विचेस ओपन असतील म्हणजे फॉल्स स्टेटमेंट. दोन्ही स्विचेस ओपन असतील तर लॅम्प ऑफ असणार. एफ स्टेटमेंट म्हणून त्याला पण. म्हणजेच आपल्याला एफ असेल तर एफ कुठे आहे तर नक्कीच आठवल तुम्हाला, डिसजंक्शन मध्ये दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, त्या डिसजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. म्हणून आपण जेव्हा स्विचेस पॅरलल कनेक्ट करणार तेव्हा यूज करणार सिंबल ऑरचा. बघूया, या ठिकाणी पी स्टेटमेंट आहे. स्विच S1 इज क्लोज्ड. P statement, the switch S1 is closed. Switch S1 is closed. Q statement, the switch S2 is closed. The switch S2 is closed. And L statement, the lamp is on. The lamp L is on. L statement ना डिनोट केलं, the lamp L is on. आता आपल्याला लिहायचं आहे सिंबॉलिक फॉर्म. The symbolic form of given statement is the symbolic form of given circuit is. Dear students, symbolic form याचा काय असणार आहे? त्याचा symbolic form असणार आहे P or Q is equals to L. म्हणजे लॅम्प L ऑन कधी असणार तर स्विच S1 किंवा स्विच S2 या दोघांपैकी कमीत कमी एक स्विच जर क्लोज असेल तर लॅम्प L ऑन असणार. द लॅम्प L इज ऑन if and only if at least switch S1 or S2 is closed. Here एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेले असतील तेव्हा और कनेक्टिव्ह यूज करायचा. स्विचेस पॅरलल और कनेक्टिव्ह. डिअर स्टुडंट्स, आपल्याला जी सर्किट डायग्राम दिलेली असते त्या सर्किट डायग्राम पासून आपण सिंबॉलिक फॉर्म लिहितो आणि त्या सिंबॉलिक फॉर्म पासून आपल्याला इनपुट आउटपुट टेबल
सिंबॉलिक फॉर्म पासून आपल्याला इनपुट आउटपुट टेबल, यालाच स्विचिंग टेबल असं म्हणूया. इनपुट आउटपुट टेबलचं सेकंड नेम स्विचिंग टेबल, आणि लक्षात ठेवण्यासाठी ट्रूथ टेबल. लक्षात ठेवूया, इनपुट आउटपुट टेबल म्हणजे स्विचिंग टेबल, आणि हा सारखाच असतो ट्रूथ टेबल सारखाच असतो. ट्रूथ टेबल सारखाच असतो इनपुट आउटपुट टेबल. तर बघूया, आपण इथे एक सर्किट डायग्राम कन्सिडर केली फर्स्ट नंबरची. ही सर्किट डायग्राम कन्सिडर करूया. या ठिकाणी स्विचेस कनेक्टेड केलेले, 2 स्विचेस कनेक्टेड इन सिरीज. जेव्हा 2 स्विचेस कनेक्टेड इन सिरीज म्हटलं तेव्हा या सर्किट डायग्रामचं सिंबॉलिक फॉर्म असतं P and Q इक्वल्स टू L. बट जेव्हा आपल्याला स्विचिंग सर्किट किंवा स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट टेबल कन्सिडर करायचा असतो, तेव्हा आपल्याला फक्त P and Q या स्टेटमेंट पॅटर्नचा इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा असतो. P and Q या स्टेटमेंट पॅटर्नचा. तर बघूया, जेव्हा स्विचेस सिरीज मध्ये कनेक्टेड असतात तेव्हा त्याचा इनपुट आउटपुट टेबल कसा असतो. तर फर्स्ट स्विच आहे फर्स्ट स्विच आहे S1, त्याला डिनोट केलंय त्याला स्टेटमेंट P न. सेकंड स्विच क्लोज असण्याची स्टेटमेंट आहे Q, आणि सिंबॉलिक फॉर्म आहे सर्किटचा P and Q. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना आपण T आणि F, दिलेली स्टेटमेंट ट्रू, दिलेली स्टेटमेंट फॉल्स असं डिनोट करतो T आणि F न. इनपुट आउटपुट टेबल मध्ये फक्त लक्षात ठेवायचं, T च्या ठिकाणी 1 यूज करायचा, तर F च्या ठिकाणी 0 यूज करायचा. T च्या ठिकाणी 1 यूज करायचा, तर F च्या ठिकाणी 0 यूज करायचा. T च्या ठिकाणी 1, तर F च्या ठिकाणी 0 यूज करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे P च्या कॉलम मध्ये काय असतं, तर P च्या कॉलम मध्ये असतं TTFF. तर इथे TTFF च्या ऐवजी आपण लिहिणार 1 1 0 0. Q च्या कॉलम मध्ये असतं 1 0 1 0. TF रिप्लेस बाय 1 0 1 0. एंड मध्ये आपल्याला माहिती आहे TT असेल तर T, अदरवाइज F. तसं इथे 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0. 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0. अशा प्रकारे आपल्याला काय कन्स्ट्रक्ट करता येतो, इनपुट आउटपुट टेबल. त्यालाच आपण म्हणतो स्विचिंग टेबल, सिमिलर ॲज ट्रूथ टेबल. याला मी क्लोज करतोय बघा, याला तुम्हाला क्लोज करता येईल, असा क्लोज झाला. हा आहे इनपुट आउटपुट टेबल. कुणाचा, जेव्हा 2 स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील. जेव्हा 2 स्विचेस सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील. आता आपण विचार करू, जेव्हा 2 स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेले असतील, तर आपल्याला माहित आहे P या स्टेटमेंटनं स्विच S1 क्लोज डिनोट करतो, Q या स्टेटमेंटनं स्विच S2 क्लोज डिनोट करतो. तर या जेव्हा स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेले असतात तेव्हा त्या सर्किटचं सिंबॉलिक फॉर्म असतं P or Q, आणि आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे इनपुट आउटपुट टेबल. मग फर्स्ट कॉलम असणार आहे P, सेकंड कॉलम असणार आहे Q, थर्ड कॉलम असणार आहे P or Q. आणि आता आपल्याला माहित झालंय की P च्या कॉलम मध्ये लिहायचं 1 1 0 0, Q च्या कॉलम मध्ये लिहायचं 1 0 1 0. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ऑर मध्ये FF असेल तर F, अदरवाइज T. मग इथे लक्षात ठेवायचं 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1. 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1. अशा प्रकारे जेव्हा स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेले असतात तेव्हा आपल्याला त्याचा इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करता येतो. स्विचेस पॅरलल असताना अशा प्रकारे त्याचा इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करता. मी याला टेबल मध्ये क्लोज्ड केलं, नक्कीच काही डाऊट नसेल. डिअर स्टुडंट्स, दिलेल्या सर्किट मध्ये नंबर ऑफ स्विचेस असणार आहेत. जेव्हा दिलेल्या सर्किट मध्ये नंबर ऑफ स्विचेस असणार, जेव्हा 2 स्विचेस
सेम इक्वल स्टेटला असतात त्या स्विचेसला इक्विव्हॅलंट स्विचेस असं म्हणतात. म्हणजे दिलेल्या सर्किट डायग्राम मध्ये जर टू स्विचेस, एक स्विच S1 हा रिपीट झाला, याचा मिनिंग असा आहे की ते दोन्ही स्विचेस हे इक्विव्हॅलंट स्विचेस आहेत. पण जर त्या ठिकाणी दोन्ही स्विचेसच्या स्टेट अपोजिट असतील, दोन्ही स्विचेसच्या स्टेट अपोजिट असतील, तर स्विच डिनोट करत असताना लक्षात ठेवायचं S1 डॅश यूज करायचं. कॉम्प्लिमेंटरी स्विचेस म्हणतात मग त्याला. S1 आणि S1 डॅश हे टू कॉम्प्लिमेंटरी स्विचेस आहेत. म्हणजे जेव्हा S1 क्लोज असणार तेव्हा S1 डॅश ओपन असणार, आणि S1 जेव्हा ओपन असणार तेव्हा S1 डॅश क्लोज असणार. ओके डिअर स्टुडंट्स, पी स्टेटमेंट ना आपण डिनोट करतो द स्विच S1 इज क्लोज. पी स्टेटमेंट ना डिनोट करतो द स्विच S1 इज क्लोज. तर नॉट पी ने डिनोट करायचं द स्विच S1 डॅश इज क्लोज. म्हणजे जेव्हा S1 असेल तेव्हा सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहित असताना P यूज करायचं, आणि जेव्हा S1 डॅश असेल तेव्हा सिंबॉलिक फॉर्म मध्ये यूज करत असताना नॉट P लिहायचं. सिमिलरली S2 असेल तर सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहित असताना Q यूज करणार. S2 असेल तर सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहित असताना Q यूज करणार. तर S2 डॅश असेल तर नॉट Q यूज करायचं. S2 डॅश असेल तर नॉट Q यूज करायचे.